नमस्कार. पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज इथे एक ब्लाऊज डिझाईन शिवणार आहे आणि इथे बघा ती ब्लाऊज डिझाईन आता इथे नवरात्रामध्ये खूप चालत आहे. आणि इथे बघा आता ही जी डिझाईन आहे मी कशा प्रकारे शिवणार आहे. तर मी इथे लांबी इथे 15 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथे चेस्ट 11 इंच घेतलेली आहे. आता इथे बघा हा जो मी कॅनव्हास घेतलेला आहे तर मी 2.5 इंचचं अंतर सोडलेलं आहे आणि इथे बघा 11 इंचचा हा गळा घेतलेला आहे. आणि इथे बघा हा 11 इंचचा गळा घेऊन मी इथे व्ही आकार इथे देत आहे. आणि व्ही आकार थोडा आपल्याला डीपमध्ये द्यायचा आहे. तर मी इथे बघा व्ही आकार हा डीपमध्ये देत आहे. आणि हा कॅनव्हास आपल्याला बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित डिझाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून ती हे मागे पुढे होणार नाही. तर मी इथे बघा दोन्ही साईडची डिझाईन व्यवस्थित आखून घेत आहे. आणि आता ही जी कॅनव्हास पट्टी आहे ती आपल्याला अस्तरला जोडून घ्यायची आहे. तर मी इथे बघा ती आधी मी इथे बघा तो व्ही गळा इथे कट करून घेत आहे. आणि नंतर हा जो व्ही गळ्याचा शेप आहे तो आपल्याला अस्तरला जोडायचा आहे. तर मी इथे बघा अस्तरला मी इथे घेतलेला आहे. आणि मी अस्तरचं जे शोल्डर आहे 5 इंच सोडलेलं आहे. आणि 5 इंचचं अंतर सोडून आपल्याला इथे बघा हे जी कॅनव्हास पट्टी आहे ती इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी इथे तुम्हाला जर इथे व्यवस्थित पकडता येत नसेल अस्तर आणि जे कॅनव्हास पट्टी, तर तुम्ही इथे जे टाचणी वगैरे असतात ते पण तुम्ही इथे अटॅच करू शकतात. पण इथे मी टाचणी वगैरे काही अटॅच केलेली नाही आहे. मी सरळ इथे कॅनव्हास पट्टी इथे यावर ठेवून अटॅच करून घेत आहे. तर इथे बघा आता आपल्याला 1.5 इंचवर आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे. आणि जो उरलेला एक्स्ट्रा कॅनव्हास आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हा जो व्ही गळ्याचा शेप आहे बरोबर इथे बघा आलेला आहे. आता इथे आपल्याला इथे काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिकला ते आपल्याला उलट्या साईडने जोडून घ्यायचं आहे. तर म्हणजे मेन फॅब्रिकचा सरळ साईड घ्यायचा आहे आणि कॅनव्हासचा उलटा साईड घ्यायचा आहे. तर आपल्याला ते अशा प्रकारे दोन्ही जोडून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित बघा व्यवस्थित आपल्याला व्ही गळ्याचा शेप द्यायचा आहे, म्हणून त्यावरच इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा हा जो व्ही गळ्याचा शेप बघा छान आलेला आहे. तर बघा हा व्ही गळ्याचा शेप इथे दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडनी पण शिलाई करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित हा आपल्याला कापड व्यवस्थित पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता बघा आता ही जी शिलाई झालेली आहे, आता जो एक्स्ट्रा कापड आहे आतमधला तो कट करून घ्यायचा आहे. आणि इथे छोटे छोटे इथे टक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो व्ही गळा आहे व्यवस्थित शेप येणार आहे आणि कुठल्याच प्रकारचं इथे चुडी वगैरे पडणार नाही आहे. तर त्यासाठी मी इथे बघा हे पूर्ण टिक्स करून घेतलेले आहे. आता हा सरळ करून घ्यायचा आहे. आणि सरळ झाल्यानंतर आपल्याला सरळ साईडनी पण प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर आता ही जी ब्लाऊज आहे तर हे डिझायनर ब्लाऊज आहे आणि याचं पूर्ण वर्क बाह्यावर आणि मी फ्रंट साईडला पूर्ण वर्क घेतलेला आहे. आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो मी इथे बघा अशा प्रकारे व्ही गळा करून इथे डिझाईन्स तयार करून घेणार आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ते एका लेंग्यावरचं ब्लाऊज आहे. आणि ते हे बघा नवरात्रासाठी मी इथे एका कस्टमरचं मला शिवायला आलेलं आहे. तर इथे बघा त्याचे डिझाईन्स मी इथे आता जे लेटेस्ट निघालेले डिझाईन आहे ती मी इथे शिवत आहे. तर इथे बघा इथे जे हे आहे इथे खालच्या साईडनी पण शिलाई करून घ्यायची आहे. आणि आता हे बघा हे जे ब्लाऊज आहे हे 1 टक्सचं मी इथे शिवलेलं आहे. आणि बघा इथे म्हणजे इथे समोरच्या साईडनी पण मी इथे पॅक करणार आहे आणि मागच्या साईड पण पॅक करणार आहे. आणि त्यानंतर मी इथे साईडला झीप लावून घेणार आहे, चेन लावून घ्यायची आहे. तर इथे बघा आता ही जी गळा तयार झालेला आहे. आता दोन्ही साईडला बघा इथे मी दोन्ही टक्स करून बॅक साईडने टक्स करून घेत आहे. आता हे जे टक्स आहे हे यासाठी करायचे असतात की आपलं जे ब्लाऊज आहे मागच्या साईडने वर जायला नको. तर बघा दोन्ही साईडला व्यवस्थित इथे शिलाई करून टक्स करून घ्यायचे आहे. आणि हे जे आहे टक्स ही 5-5 इंचवर मी करून घेतलेली आहे. आता हे दोन्ही टक्स झाल्यानंतर आपल्याला बघा इथे जी व्ही गळ्याचा आकार आपण दिलेला आहे त्या व्ही गळ्याच्या आकाराला आपल्याला इथे डिझाईन्स लावायची आहे. तर त्याआधी मी इथे बघा पूर्ण राऊंडला इथे शिलाई करून घेत आहे. आता ही जी दोन्ही साईडची शिलाई आहे ती करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा डिझाईन लावू तेव्हा कुठल्याच प्रकारचं इथे झोल वगैरे पडणार नाही. तर ही मी पूर्ण इथे शिलाई करून दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर इथे बघा आता हा जो व्ही गळ्याचा शेप आहे इथे आपल्याला डिझाईन्स करायची आहे. तर मी इथे बघा 1 इंचची ही पट्टी घेतलेली आहे. आणि ही पूर्ण पट्टी खूप लांब इथे पट्टी घेतलेली आहे, ज्याकडून याचा आपल्याला मोठा कसा इथे तयार करायचा आहे, म्हणजे इथे दोरी तयार करायची आहे. आणि ही दोरी आपल्याला त्या व्ही गळ्यामध्ये लावायची आहे. तर इथे बघा आता
या इथे छोट्या छोट्या 2-3 पट्ट्या इथे तयार करून जॉईन करून घेतलेल्या आहे. आता इथे आपल्याला इथे बारीक अशी दोरी तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा 1/2 इंचावर इथे शिलाई करून घेत आहे आणि इथे छान अशी बारीक अशी इथे दोरी तयार करून घेणार आहे. तर ही बघा ही जी दोरी आहे ती मी इथे स्पोकमधून काढून घेणार आहे. जो सायकलचा स्पोक असतो त्यातून मी इथे ही दोरी पूर्ण काढून घेणार आहे. तर ही बघा अशा प्रकारे बघा इथे 1/2 इंचावर ही दोरी तयार करून घ्यायची आहे. तर बघा ही जी दोरी आहे मी तिरप्या पट्टीमध्येच करून घेतली आहे, जेणेकरून ती लवकर निघणार आहे. बघा ती पटकन अशी निघत आहे आणि ह्या स्पोकच्या साहाय्याने मी इथे ही दोरी पूर्ण काढून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे ही दोरी मी इथे काढलेली बघा दोरी तयार झालेली आहे आणि इथे बघा 2 प्रकारच्या मी इथे दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता इथे आपल्याला छोटे छोटे इथे जी दोरी आहे अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला खाने करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला दोरी अटॅच करता येणार आहे. तर मी इथे बघा 1-1 इंचावर मार्क करून इथे पूर्ण खाने करून घेणार आहे आणि इथे या खाण्यामध्ये आपल्याला इथे बघा दोरी अटॅच करून घ्यायची आहे. बघा आता इथे मी जे जिथे डॉट्स केले आहे तिथे मी बघा इथे दोरी टाकण्यासाठी खाने करून घेणार आहे. तर ती खाणे मी इथे बघा 1-1 इंचाची इथे 1.5 इंचाची मी इथे बघा दोरीचे इथे छोटे छोटे इथे तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे हे जे तुकडे आपल्याला इथे फोल्ड करून इथे अटॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे बघा इथे एक कडी तयार करता येणार आणि यामध्ये आपल्याला दोरी टाकायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे बघा 1-1 इंचवर मार्क करून घेतलेला आहे. तिथे मी इथे हे जी दोरी आहे इथे ही जी दोरी आहे तिथे डबल फोल्ड करून अटॅच करून घेत आहे. तर यामध्ये आतमध्ये आपल्याला पुन्हा दोरी घालून डिझाईन्स तयार करून घ्यायची आहे. तर बघा ही जी दोरी आहे बरोबर व्यवस्थित आपल्याला डबल फोल्डमध्ये व्यवस्थित एकसारखी 1-1 इंचावर करून घ्यायची आहे, जेणेकरून ते मागे पुढे होणार नाही. आणि इथे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. आणि हा जो व्ही गळ्याचा शेप आहे तो मी इथे खूप डीप घेतलेला नाही आहे, कारण त्या कस्टमरला खूप मोठ्या गळ्या नव्हता पाहिजे, म्हणून मी इथे बघा थोडा कमीच गळ्या घेतलेला आहे. पण इथे डिझाईन छान आलेली आहे. आता इथे बघा ही मी खाने करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला इथे जी दोरी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी एक जे एक्स्ट्रा दोरी आहे ती एक्स्ट्रा दोरी काढून घेत आहे. तर बघा इथे थोडे मागे पुढे इथे 2-3 इथे जे दोरी आहे ती मागे पुढे आलेली आहे, म्हणून मी इथे व्यवस्थित ती थोडी काढून घेतलेली आहे शिलाई आणि व्यवस्थित ती लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा 3 इथे जी दोरी आहे 3 दोरी इथे वेगळ्या लावून घेतलेल्या आहे. आता इथे बघा अशा प्रकारे बघा हे जे अटॅच झालेलं आहे. आता इथे आपल्याला जी दोरी आहे ती इथे लावून घ्यायची आहे. तर इथे बघा आता ही जी दोरी आहे ती मी इथे लावून घेणार आहे. ही जी पट्टी आहे ती बघा दोरी म्हणजे यामध्ये शिलाईमध्ये दबली असल्यामुळे ती मी व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बघा ही पूर्ण दोरी लावून झालेली आहे. आता इथे आपल्याला याच्यामध्ये या कडीमध्ये आपल्याला दोरी अटॅच करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा इथे मोठी दोरी घेतलेली आहे. इथे कमीत कमी 1.5 मीटर ही दोरी घेतलेली आहे आणि ही दोरी इथे मी यामध्ये एक खाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला क्रॉसमध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे एक खाना सोडून आपल्याला दुसऱ्या खाण्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले इथे मस्त छान अशी डिझाईन्स तयार होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हे जे डिझायनर ब्लाऊज आहे इथे मी शिवत आहे आणि इथे बघा छान अशा इथे हे डिझाईन्स आलेली आहे. तर बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज इथे तयार होणार आहे. मस्त अशी डिझाईन्स आहेत, तुम्ही सुद्धा नक्की शिवून बघा. आणि ही बघा ही जी डिझाईन्स इथे तयार झालेली आहे आणि ब्लाऊज इथे माझा तयार झालेला आहे. धन्यवाद.